हॅलो, कशा आहात? मी झणझणीत कोबीची भाजी बनवून दाखवते गावरान पद्धतीने. बघा तुम्ही कशी बनवते. कोबी घेतलाय चुरून, मिठाच्या पाण्याने चुरून घेतलाय. हा बारीक चिरून धुवून घेतलाय, मिठाने असं चुरून घेतलाय आणि पाण्याने धुवून घेतलाय 2-3 पाण्याने. कोबी आहे, कांदा आहे, ही कोथिंबीर आहे, हे मिरची आणि लसणाचा ठेचा आहे. कढई आहे. ही थोडीशी डाळ घेणार आहे, भिजवलेली मुगाची डाळ घालणार आहे. बघा तुम्ही कशी करते मी. बघा मी फोडणी देते. ही जरा चव वाढवणारी कोबीची भाजी आहे. बघा तुम्ही. नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबा. कशी करते आणि तुम्ही पण करून बघा अशी सेम. तेल टाकते, 1 चमचे तेल टाकलं, थोडंसं टाकूया आपण. मस्त तडका देऊया आपण. मस्त आहे बघा. मिठाच्या पाण्यात हा चांगलं मीठ टाकून चांगलं चुरून धुवून घेतला आहे आणि हा बारीक असा कापला आहे, मिडियमाचा बारीक. ही डाळ घेतली, मुगाची डाळ आहे, ही थोडीशी टाकणार आहे. 10 मिनटं भिजवले पाण्यामध्ये. हा कांदा आहे, ही कोथिंबीर आहे आणि लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घेतला आहे, तो टाकणार आहे. बघा तुम्ही कशी फोडणी देते मी. तेल टाकले आपण, मोहरी टाकली. मोहरी तडतडली का जिरे टाकूया. जिरे टाकूया, थोडासा कढीपत्ता टाकूया आणि हा कांदा टाकते. बघा तुम्ही, कांदा टाकते. मस्त झणझणीत होईल बघा मुगाची भाजी. तुम्ही अशी करून बघा. मूग डाळ टाकून बघा, ठेचा टाकून बघा. बघा कसं कोबीची भाजी होती. वाफेवर करायची, ती पण वाफे. अशा पद्धतीने तुम्ही करून बघा. एक चपाती तुम्ही जास्त काढा घ्यायचा, झणझणीत होते एकदम. ठेचा टाकला ना कोबी असा कसा गोड लागतो ना. मग तुम्ही ठेचा, लसूण आणि मिरचीचा ठेचा टाका. बघा कशी लागते. मला कमेंटमध्ये सांगा कशी लागते. तर तुम्ही करून बघा, तरच तुम्हाला कळेल कशी लागते. मस्त फ्राय करून घ्यायचं खायला. अरे देवा, कशी करते मी. मसाला असं तांबूस जरा समजून घ्यायचा. आता याच्यात आपण ठेचा टाकू. हा ठेचा बनवला आहे ना, लसूण आणि मिरची. लसूण आणि मिरचीचा ठेचा बनवला, हा टाकू. तुम्ही आता करून बघा कोबी. खरं सांगते, करून बघा तुम्ही आता ठेचा बघा आणि मग मला सांगा कमायला कसा लागते. हळद टाकूया पाहिजे.
टाकूया आपण, एवढी थोडीशी घेतलेली. परतून घ्यायची थोडीशी कांद्यावर, परतून घ्यायची कांद्यावर. बघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं तिखट असलं तर मला समजून घ्या तुम्ही. बघा नवीन आहे, माझं नवीन चॅनल चालू झालेलं आहे. बघा तुम्ही. आता कोबी टाकायचं आपल्याला याच्यात. हा कोबी टाकायचा. कोबी टाकला मी आधी चिरून घेतला मिठामध्ये, जो वास पण त्याचा जातो मिठाने चिरल्यामुळे. कोबीचं उग्र वास असतो ना, ते सगळ्यात जातो. कोबीचं छान वाटतं. कोबीची भाजी खाताना तो वास आहे म्हणून मिठाने चिरायचा जरा थोडासा आणि धुवायचा 2-3 पाण्याने. मस्त टाकायचा आणि मस्त आपला कोबी होणार आणि झणझणीत होणार. अशाबरोबर तुम्ही खाऊ शकता. भाकरीबरोबर खा, चपातीबरोबर खा, तरी खा. मस्त. थोडीशी कोथिंबीर आता टाकू आपण, नंतर थोडीशी टाकूया. आपल्याला मीठ नंतर टाकायचं. मीठ जरासं आला ना तिकडे, मग नंतर टाकायचं, आता नाही टाकायचं. आपण झाकण ठेवू त्याच्यावर आणि पाणी ठेवू. त्या वरती पाणी ठेवायचं, जळायचं नाही म्हणजे खाली. थोडंसं पाणी टाकायचं आणि वाफेवर होऊन द्यायचं. बारीक गॅस थोडा मीडियममध्ये ठेवा गॅस. तुम्ही किती मस्त झणझणीत असा तुम्ही असं करून बघा. अशी डाळ टाका, ठेचा टाका, कांदा टाका. मी याच्यात 2 कांदे टाकलेत बारीक, असे छोटे छोटे साईजचे 2 कांदे टाकले. ह्या साईजचे 2 कांदे टाकले. आलं लसूण मिरची आणि लसणाचा ठेचा टाकून मस्त लागतं. आणि मुगाची डाळ तर ताकच टाका. भिजवून जराशी भिजवायची, 10 मिनटं भिजवायची. धुवायची 5 मिनिटांनी बघूया आपण. आधी मध्ये मध्ये बघत राहायची, लागते का खाली. लागत नाहीच, पाणी ठेवल्याला लागतच नाही, तेव्हा पाणी सुटतं त्याला खालीच वाफेत. आपण एकदा चमचा मारून बघूया.
भाजी मस्त झाली. आता अजून 10 मिनटं लागतील वाफवायला. 5 मिनटं लागतील, 10 मिनटं पण नाही लागणार. आता आपण दिवाबत्ती करूया. तर भाजी होतं तर दिवा लावलाय मी तर. दिवाबत्ती करते मी. कशी वाटली माझी देवपूजा सांगा कमेंटमध्ये. मग आपण भाजी बघूया. आता कशी झाली आपली भाजी बघूया. लागली का खाली बघूया. आता मीठ टाकूया आपण. मीठ चवीनुसार मीठ टाकायचं. राहिलेली कोथिंबीर टाकते. त्याच्या पाचलं शेवटचं एक वाफ द्यायची. कोथिंबीर मीठ टाकलं ना आपण. मीठ टाकलं ना ते मीठ मुरा द्यायच्या भाजीमध्ये. अजून एक वाफ मारायची 1-2 मिनटाची. झाली आपली भाजी रेडी. 2 मिनटं ठेवूया आपण. बघा कशी वाटली माझी झणझणीत कोबीची भाजी. तुम्ही पण अशी करून बघा. मला कमेंट करा कशी झाली, कशी तुमची झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशीच करून बघा. डाळ घाला, ठेचा घाला, मिरची आणि लसूणचा कांदा घाला. जशी फोडणी होईल तशी करा. वाफेवर कशी वाटते तुम्हाला नक्की सांगा. जरा तर मग नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला चला पटापटा चला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला खाऊन घ्या. मला नक्की सांगा कशी झाली तुमची कोबीची भाजी अशी माझ्या पद्धतीची. आणि माझी देवपूजा पण सांगा कशी झाली. 2 मिनटं अजून ठेवूया. माझी आपली भाजी रेडी. झाली आपली भाजी तयार.
ब्लॉगमध्ये. बाय. कशी वाटली माझी कोबीची भाजी नक्की करून बघा. झणझणीत ठेच्याची कोबीची भाजी. बाय.